Hello friends, I am Akshata Dinkar Mane, professor from SPM Polytechnic Kumthe. Today we are going to discuss the BEAT transformer coupled amplifier. आपण coupling of amplifier पाहत होतो. त्यामध्ये फर्स्ट होता RC coupling, सेकंड आहे ट्रान्सफॉर्मर कपलिंग अँड थर्ड वन इज डायरेक्ट कपलिंग. आता आपण RC कपल ॲम्प्लिफायर पाहिलेला आहे. त्यामध्ये आपण काय यूज केलं होतं तर रेझिस्टर आणि कॅपॅसिटर हे दोन कंपोनंट यूज केले होते. आता आपण ट्रान्सफॉर्मर कपल्ड ॲम्प्लिफायर पाहणार आहोत. त्यामध्ये कपलिंगसाठी फ्रॉम वन स्टेज टू अनदर स्टेज कपलिंग करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. तर ट्रान्सफॉर्मर यूज करताना काय होणार आहे, आपण जो रेझिस्टर वापरत होतो कलेक्टरच्या ठिकाणी, कलेक्टरमध्ये जो रेझिस्टर वापरत होतो त्याऐवजी आपण आता ट्रान्सफॉर्मर यूज करणार आहोत. ओके, तर ट्रान्सफॉर्मर काय करणार आहे, वन स्टेज ऑफ आउटपुट इज कनेक्टेड टू द नेक्स्ट स्टेज ऑफ इनपुट. ओके, मग आता द इम्पॉर्टंट पॉईंट अबाउट दिस टाईप ऑफ कपलिंग आर द कलेक्टर रेझिस्टर आर नॉट बिंग युज्ड. म्हणजेच कलेक्टर रेझिस्टर जो यूज करत होतो आपण RC कपल्ड ॲम्प्लिफायरमध्ये तो आता यूज करणार नाही आहे. आणि द कपलिंग फ्रॉम वन स्टेज टू अनदर स्टेज टेक्स प्लेस थ्रू द इम्पिडन्स मॅचिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर. म्हणजेच इम्पिडन्स मॅच होतो ट्रान्सफॉर्मर कपलिंगमध्ये. म्हणजेच काय होत असतं तर त्या दोघांचं आता रेझिस्टर म्हणजे काय असणार आहे, रेझिस्टरचं फक्त रेझिस्टन्स असतं आणि तेच जर आपण त्यामध्ये इंडक्टर किंवा कॅपॅसिटर ॲड केलं तर त्या दोघांचं मिळून होत असतं इम्पिडन्स. ओके, त्या दोघांचं मिळून होत असतं इम्पिडन्स. रेझिस्टर आणि कॅपॅसिटर आणि इंडक्टरचं जे रेझिस्टन्स असतं त्याला म्हणायचं असतं इम्पिडन्स. ओके, आता ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. ट्रान्सफॉर्मर म्हणजेच काय असणार आहे, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. वाइंडिंग म्हणजेच काय असणार आहे, तिथे इंडक्टर प्रेझेंट असणार आहे आणि इंडक्टर प्रेझेंट असणार आहे म्हणजेच एक कॉईल प्रेझेंट असणार आहे. तर त्या कॉईलमध्ये दोन कॉईलमध्ये एक इंडक्टिव्ह मटेरियल असल्यामुळे तिथे कॅपॅसिटन्सही प्रेझेंट असणार आहे. तर त्यामुळे यांचं काय होतं, इम्पिडन्स असतं. ते इम्पिडन्स मॅच करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, ट्रान्सफॉर्मर यूज करावं लागणार आहे. ट्रान्सफॉर्मर यूज केल्यामुळे इम्पिडन्स आपोआप मॅच होतो, कारण आपण ते टर्न्स रेशो जे असतात ट्रान्सफॉर्मरचे, जे प्रायमरीला वाइंडिंग असते आणि सेकंडरीला वाइंडिंग असते, तुम्हाला फिगरमध्ये दिसत आहे. T1च्या वर एक ट्रान्सफॉर्मर आहे आणि T2च्या वर एक ट्रान्सफॉर्मर आहे. त्याला इकडे या साईडला प्रायमरी वाइंडिंग आहे आणि नेक्स्ट साईडला सेकंडरी वाइंडिंग आहे. ओके, तर त्या प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स जे आहेत म्हणजेच ते किती वेळा गुंडाळलेलं आहे ते नंबर ऑफ टर्न्स जे आहेत ते मॅच करून आपण काय करू शकतो, इम्पिडन्स मॅचिंग करू शकतो. तर आता इम्पिडन्स मॅचिंग म्हणजे काय असणार आहे आपण हे नंतर पाहूयात, पण तोपर्यंत सध्या इतकंच लक्षात ठेवा की ट्रान्सफॉर्मर यूज केल्यामुळे इम्पिडन्स मॅच होऊ शकतं. ओके, त्यानंतर आता काय फीचर्स काय असणार आहे ट्रान्सफॉर्मर कपलचे, तर फीचर्स असणार आहेत, ट्रान्सफॉर्मर यूज केल्यामुळं फक्त ते काय करणार आहे, AC सिग्नल एका स्टेजकडून दुसऱ्या स्टेजकडे पास करणार आहे. सेम लाईक RC कपल्ड ॲम्प्लिफायर. RC कपल्ड ॲम्प्लिफायर पण काय करत होतं, फक्त AC सिग्नल एका स्टेजकडून दुसऱ्या स्टेजकडे पाठवत होतं. तसंच ट्रान्सफॉर्मर ही तेच काम करणार आहे, फक्त AC सिग्नल एका स्टेजकडून दुसऱ्या स्टेजकडे पाठवणार आहे. ओके, त्यानंतर आपण ते टर्न्स रेशो ॲडजस्ट करून परफेक्टली इम्पिडन्स मॅचिंग करू शकतो. ओके, इम्पिडन्स मॅचिंग केल्यामुळे काय होणार आहे तर मॅक्झिमम पॉवर जी आहे ती एका स्टेजकडून दुसऱ्या स्टेजकडे जाणार आहे. तुम्ही मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम म्हणून एक थेरम आहे, त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की इम्पिडन्स मॅचिंग झाल्यानंतर कसं आपल्याला मॅक्झिमम आउटपुट एका स्टेजकडून दुसऱ्या स्टेजकडे पाठवता येतं. ओके, थर्ड पॉईंट आहे, द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ द ट्रान्सफॉर्मर कपल्ड ॲम्प्लिफायर इज पुअर ॲज कम्पेअर्ड टू दॅट द RC कपल्ड ॲम्प्लिफायर. RC कपल्ड ॲम्प्लिफायरचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आपण पाहिला होता, त्या कम्पेअर टू ट्रान्सफॉर्मर कपल्ड ॲम्प्लिफायरचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स हा पुअर असणार आहे. ओके, आणि त्यानंतर आपण ट्रान्सफॉर्मरच्या ज्या वाइंडिंग आहेत त्या वाइंडिंगमध्ये वाइंडिंग ही ॲक्ट होणार आहे इंडक्टरसारखी आणि त्याच्यामध्ये इन्सुलेटिंग मटेरियल असल्यामुळे तिथे कॅपॅसिटन्स तयार होतं आणि कॅपॅसिटन्स आणि इंडक्टन्स या दोन्ही गोष्टी आल्यामुळे सर्किटमध्ये रेझोनन्स तयार होतं. तर रेझोनन्स म्हणजे काय हे आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहणार आहोत, पण इथे सध्या इतकंच लक्षात ठेवा की रेझोनन्समुळे काय होणार आहे, आपल्याला एका ठराविक फ्रिक्वेन्सीला मॅक्झिमम आउटपुट मिळणार आहे, पीक
पीक व्होल्टेज किंवा पीक करंट आपल्याला मिळणार आहे ते आपण फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्समध्ये आपल्याला दिसेल. फिगर 1.4.5मध्ये आपण फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे तर त्यामध्ये आपल्याला दिसत आहे पीकिंग ड्यू टू द रेझोनन्स. तर हे कशामुळे होतं? ट्रान्सफॉर्मर यूज केल्यामुळे. ट्रान्सफॉर्मरमध्ये इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स हे दोन्ही प्रेझेंट असल्यामुळे आपल्याला एका ठराविक फ्रिक्वेन्सीला काय होणार आहे तर पीक व्होल्टेज मिळणार आहे. तात्पुरतं तुम्ही इतकंच लक्षात ठेवा की एका ठराविक फ्रिक्वेन्सीला पीक रिस्पॉन्स मिळणार आहे. पीक म्हणजे काय होणार आहे? एकदम व्होल्टेज अचानक वाढणार आहे. ओके, व्होल्टेज गेन खूप जास्त. सपोज आता 5 वोल्ट मिळत आहे आपल्याला आउटपुट, पण त्या एका फ्रिक्वेन्सीला काय होणार आहे? एकदम सडनली व्होल्टेज आपल्याला 15 वोल्ट मिळत आहे किंवा सपोज 200 वोल्ट मिळत आहे. असं एकदम जास्त जे मिळत आहे त्याच्यापेक्षा एकदम जास्त म्हणजे पीक व्होल्टेज, पीकिंग ड्यू टू द रेझोनन्स आपल्याला मिळत असतं. ओके, त्यामुळं हे असं रेझोनन्स फ्रिक्वेन्सीला पीक व्होल्टेज मिळाल्यामुळे काय होत असतं? ट्रान्सफॉर्मर कपल्ड ॲम्प्लिफायर जे आहे त्याचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स हा पुअर आहे. पुअर म्हणजे RC कपल्ड ॲम्प्लिफायरसारखा चांगला नाही आहे. ओके, त्यानंतर आपण ह्याला ट्यून्ड ॲम्प्लिफायर म्हणून कन्वर्ट करू शकतो. एक ट्यून्ड ॲम्प्लिफायर काय आहे तो नेक्स्ट चॅप्टरमधला कन्सेप्ट मी अजून एकदा सांगते, परत तो नंतर सांगेन मी तो कन्सेप्ट. ओके, तर तो ट्यून्ड व्होल्टेज ॲम्प्लिफायर म्हणूनही ॲक्ट होऊ शकतो. ड्यू टू द लो वाइंडिंग रेझिस्टन्स, ह्याच्यामध्ये काय होणार आहे? वाइंडिंगचं रेझिस्टन्स कमी असणार आहे, त्यामुळे पॉवर लॉस कमी होणार आहे. आपण RC कपल्डमध्ये काय केलं होतं? कलेक्टरला एक रेझिस्टर यूज केला होता. तर ते रेझिस्टर यूज न करता आपण काय यूज केलेलं आहे इथं? वाइंडिंग. तर वाइंडिंग यूज केल्यामुळे रेझिस्टन्स काय झाला? कमी झाला. आणि रेझिस्टन्स कमी झाल्यामुळे काय झालं तर मॅक्झिमम पॉवर आपल्याला ट्रान्सफर करता येते, पॉवर लॉस होत नाही आहे. ओके, त्यानंतर आता आपण याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस पाहणार आहोत. तर याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? इम्पिडन्स मॅचिंग बिटवीन द 2 स्टेज होत असतं. ओके, त्यानंतर इम्पिडन्स मॅचिंग कसं होतं मी सांगितलेलं आहे. ट्रान्सफॉर्मरचे जे टर्न्स आहेत ते आपण ॲडजस्ट करून परफेक्टली इम्पिडन्स म्हणजे दोघांचं रेझिस्टन्स हे आपण मॅच करून इम्पिडन्स मॅचिंग करू शकतो. ओके, त्यानंतर हायर व्होल्टेज गेन दॅन द RC कपल्ड ॲम्प्लिफायर. RC कपल्ड ॲम्प्लिफायर जे आहे त्याच्यापेक्षा हायर व्होल्टेज गेन आपल्याला मिळते. व्होल्टेज गेन जास्त मिळते. समजा RC कपल्डमध्ये 5 वोल्ट मिळत असेल तर ट्रान्सफॉर्मर कपल्डमध्ये 10 वोल्ट 15 वोल्ट असे मिळते, म्हणजे जास्त व्होल्टेज गेन मिळते. ओके, त्यानंतर DC जे आहे ते एका स्टेजकडून दुसऱ्या स्टेजकडे जात नाही. DC बायसिंग ऑफ द इंडिव्हिज्युअल स्टेजेस विल रिमेन अनचेंज्ड. ओके, त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत? आपण जे ट्रान्सफॉर्मर यूज केलेलं आहे ते ट्रान्सफॉर्मर यूज केल्यामुळं सर्किट जे आहे ते खूप महाग झालेलं आहे. सर्किट महाग झालेलं आहे आणि बल्की झालेलं आहे. बल्की म्हणजे खूप मोठं. ॲज कम्पेअर टू RC हे सर्किट जे आहे RC कपल्ड ॲम्प्लिफायरपेक्षा खूप मोठं झालेलं आहे सर्किट हे, म्हणजे स्पेस जास्त लागते. आणि फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्सही RC कपल्ड ॲम्प्लिफायरसारखा नीट परफेक्ट नाही आहे. पीक व्होल्टेजमुळे आपल्याला काय झालेलं आहे? एका ठिकाणी रेझोनन्स फ्रिक्वेन्सीला पीक व्होल्टेज मिळालेलं आहे. पीकिंग झाल्यामुळे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स RC कपल्ड ॲम्प्लिफायरसारखा नाही आहे. आणि यामध्ये ना इट प्रोड्युसेस द हम इन द आउटपुट, म्हणजेच एक प्रकारचं नॉईस आउटपुटमध्ये येत राहतो आपल्याला ट्रान्सफॉर्मर यूज केल्यामुळे. असा एक प्रकारचा आवाज ट्रान्सफॉर्मरमध्ये कंटिन्यू येत राहतो आणि ह्याची इफिशियन्सीसुद्धा कमी आहे. ओके, तर आता ॲप्लिकेशन्स काय काय आहेत? तर हे इम्पिडन्स मॅचिंगसाठी मोस्ट ऑफ द टाईम यूज केलं जातं आणि ॲम्प्लिफिकेशन ऑफ द RF सिग्नल हे यूज केलं जातं. RF म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नलसाठी हे यूज केलं जातं. ओके, त्यानंतर पॉवर ॲम्प्लिफायरमध्ये यूज केलं जातं आणि लो इम्पिडन्स लोडला पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी हे यूज केलं जातं. आता लो इम्पिडन्स म्हणजे ज्याचा रेझिस्टन्स म्हणजे इम्पिडन्स कमी आहे. इम्पिडन्स आणि रेझिस्टन्समधला डिफरन्स मी सांगितले. इम्पिडन्स ही टर्मसुद्धा रेझिस्टन्स सारखीच आहे, फक्त इम्पिडन्स म्हणजे काय तर कॅपॅसिटर आणि इंडक्टर यांचा रेझिस्टन्स म्हणजेच इम्पिडन्स. तर लो इम्पिडन्स लोडला आपण कनेक्ट करण्यासाठी किंवा ट्रान्सफर ऑफ पॉवर करण्यासाठी हे यूज केलेलं असतं. ओके, काही डाऊट्स असतील तर विचारा. ओके, थँक्यू.